मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. आणि आज आहे मंगळवार. मी काल काही ब्लॉग शूट केला नाही, त्यामुळे आज आपला ब्लॉग व्हिडिओ आला नाहीये. तर म्हटलं मग आज तरी स्टार्ट करावे. आणि आज आहे ना, काल पण जरा वातावरण असंच होतं, पण आज त्यापेक्षा पण जास्त बेकार वातावरण आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर ऊन अजिबात बघितलं नाही मी. ऊन म्हणजे असं आलंच नाही, पूर्ण नुसतं अंधार अंधारच आहे. आणि ना रात्री पण इकडे पाऊस पडला, थोडासा पडला, जास्त काही पडला नाही, थोडासाच पाऊस होता. मग म्हटलं आज पण असं वाटलं होतं दिवसभर पडेल पाऊस, पण काही पाऊस पडलाच नाही. आणि ना असं वातावरण झालं ना की मग नको होतं. शर्विल तर आहे ना आज दुपारी काहीतरी 1 वाजता झोपला होता, तर तो 3:30-4ला उठला. तो पण काही लवकर उठला नाही. शौर्य पण आत्ताच उठलाय. तर मग म्हटलं ना, तर आता ते दोघं पण खूप वैतागलेत घरात, तर त्यामुळे म्हटलं ना त्यांना पण खाली घेऊन जाईल आणि तुम्हाला पण दाखवते आजचं वातावरण कसं आहे. आणि खूप असं नाही का, असं ढग झाले ते, तर त्याच्यामुळे असं करमत पण नाही आहे आणि कसं तरीच वाटतं एकदम. तर मग म्हटलं थोडंसं गार्डनला वगैरे नेते त्यांना पण बरं वाटेल आणि तेवढंच मला पण जरासं बाहेर जायला भेटेल. तर चला मग थोड्याच वेळात मी जाते खाली आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आता आम्ही चाललोय गार्डनला आणि इकडे काका आणि शौर्य आहे. इकडे माझा शरू दादा आहे. कुठे चाललो आपण? कुठं पळतोय? कुठं पळतोय तू? इकडे भाऊ आणि शौर्य, उठवा त्याला, उठवा. चल ए दादू. तर चला आता यांना ना गार्डनला पण घेऊन जाते. आणि बघा वातावरण पण असं बेकार झालंय ना, हे बघा अजिबात ऊन नाही. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 झाले ते, तरी पण आहे ना ऊन अजिबातच नाही आहे. जेव्हा पकर चला बाद झालं, चला. एवढा पोरगा आगाव ए, ढकलू नको. कुठे चालणार तू? ए पिल्ला, अरे कुठं पळतोय शौर्य तू? नुसतं पळायचं काम करायचंय का? खेळायचं नाही का? हा, काय खातोय? चौकी आहे इकडे, बघू काय खातो तू? चौकी खातोय? चलो चलो. तर गार्डनमधून तर आले, दोघांना घेऊन थोडंसं मंदिरात पण नेलं होतं आणि मग येता गार्डनला पण घेऊन गेले. बराच वेळ खेळले दोघं जण. तर म्हटलं मग आता स्वयंपाकाची तयारी करते. स्वयंपाकात काही नाही, मी काळ्या घेवड्याची आमटी वगैरे करणार आहे आणि आज तोंडलीची भाजी बनवणार आहे खास माझ्या स्टाईलने. तर मग म्हटलं ती पण तुम्हाला दाखवेल आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्ही पण व्हिडिओ आपला कंटिन्यू बघत राहा. तर ना इकडे माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालंय, फक्त भाजी बनवायची राहिली. तर भाजीसाठी ना मी इकडे तोंडली घेतले ते आणि इकडे ना ही अशी कट करून घेतले तोंडली आणि थोडंसं मटार पण घेतलाय. शिल्लक होता माझ्याकडे, त्यामुळे मग तो पण त्याच्यात ॲड करेल. आणि इकडे कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलं. तर चला आता कुकरमध्ये बनवणार आहे, कारण कुकरमध्ये कशी लवकर शिजणार त्यामुळं. आणि कढईत जर बनवलं तर तोंडली ना अशी छान शिजायला जरा वेळ लागतो, त्यामुळं मग आहे ना ती कुकरमध्येच बनवणार आहे. तर त्यासाठी ना सगळ्यात पहिले थोडंसं तेल टाकून आहे ना त्यामध्ये तोंडली जे कट केलेले आहेत ना तर ते फ्राय करून घ्यायचे. त्याने ना चिकटपणा त्याचा आहे ना कमी होऊन जातो. तर चला मी पहिले ना तोंडली फ्राय करून घेते. तर आता ना इकडे तुम्हाला डायरेक्ट दिसत असेल की मी इकडे ना भाजीला फोडणी दिली आहे. पण झालं काय की ज्यावेळेस मी तोंडली फ्राय वगैरे करत होते किंवा बाकीची रेसिपी शूट करत होते ना, तर त्यावेळी ना ऍक्च्युली मला असं वाटलं मी कॅमेरा ऑन केलाय आणि तो कॅमेरा ऑफच राहिला होता आणि मी इकडे भाजी पण परतून घेतली. त्यानंतर मग मला लक्षात आलं. तर मग आहे ना मी तुम्हाला इकडे सांगते काय नाही, मी एकदम आहे ना टोमॅटो कांदा जे चिरलेला होता ना, तर त्याला आपल्या नॉर्मली हळद मीठ आणि मसाला वगैरे घातला त्यात आणि जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. तर एवढं सगळं करून घेतलं आणि त्यामध्ये मग ना जे
फ्राय करून घेतलेले जे तोंडले होते ना, तर ते आणि त्यात ग्रीन पीस असं सगळं टाकून घेतलं आणि मग ते ना छान एकत्र केलं. आणि जास्त काही ग्रेव्ही बनवणार नव्हते मी, त्यामुळे ना मग पाणी वगैरे तर त्यात कमीच टाकायचं होतं. तर मग थोडासा दाण्याचा कूट टाकला आणि वरतून मग थोडंसं पाणी ॲड केलं. पाणी काही जास्त टाकलं नाही, ग्रेव्ही जास्त मला नव्हतीच पाहिजे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. जर तुम्हाला जास्त थिक नको असेल, थोडीशी पातळ हवी असेल, तर तुम्ही तशी पातळ पण ती तयार करू शकता. त्यानंतर मग आहे ना थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग छान आहे ना कुकर लावून घ्यायचा आणि ना हार्डली 1 ते 2 शिट्टीमध्ये ते ना होऊन जाते. ही भाजी ना तुम्ही कढईमध्ये वगैरे पण बनवू शकता, पण कुकरला लावल्याने काय होतं की ना छान शिजली जाते आणि प्रॉपर तोंडली शिजायला म्हणजे ना त्या आतमध्येपर्यंत त्याचा पूर्ण आहे ना रस उतरला पाहिजे. त्यामुळे ना ती जरा अशी कुकरला लावली नाही तर खूप छान होते. तर इकडे ना मी कुकर लावलाय, 1 किंवा 2 शिट्टीमध्ये ना ती भाजी होऊन जाईल व्यवस्थित आणि तोंडली पण छान शिजली जातात. तर भाजी शिजली की मी तुम्हाला दाखवते ती कशी छान मऊसूत होते. 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाते. जर तुमच्या कुकरला जास्त शिट्ट्या लागत असतील तर मग तुम्ही तसं करू शकता, पण कारण ते फ्राय करून घेतलेलं असतं ना, तर त्यामुळे त्याला काही जास्त शिट्ट्यांची गरज पडत नाही. 1-2 शिट्ट्यांमध्येच होऊन जाते. हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता की भाजी कशी छान शिजली आहे आणि एकदम छान शिजली जाते यामध्ये कुकरमध्ये. त्यामुळे ना आणि जास्त ग्रेव्ही पण आहे आणि जास्त पातळ पण नाही, ग्रेव्ही पण व्यवस्थित झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आता जेवण वगैरे सगळं झालं माझं आणि दोन्ही पिल्लू पण आज लवकरच झोपले ते. तर भाजी पण खूप छान झाली होती आणि तुम्ही पण एकदा नक्कीच अशी ट्राय करून बघा. तर आजचा दिवस तर काही एकदम बोरच होता, अजिबात असं करमल्यासारखंच झालं नाही दिवसभरात. कारण पाऊस पण नाही आला आणि आत्ता संध्याकाळी थोडासा पाऊस पडतोय, एकदम भुरभुर आहे, एकदम नॉर्मल आहे, असं जास्त पाऊस पण नाही पडत आहे. तर दिवस तर असाच गेला पूर्ण आणि जास्त दिवसभरात काही ब्लॉग शूट पण नाही करता आला. मग संध्याकाळी डायरेक्ट स्टार्ट केला ब्लॉग शूट करायला आणि मग म्हटलं एखादी रेसिपी दाखवावी. त्यामुळे मग आहे ना मग मी तोंडलीची भाजी बनवली होती, तर मग ती पण तुम्हाला दाखवली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.